भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है, इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं। आप क्या आरोप कर रहे हो हम पर? इस देश में कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम, इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है। मैं डंके की चोट पर कह कर जो आज देश का होम मिनिस्टर है, होम मिनिस्टर ऐसा आदमी है कि जब गुजरात में थे वहाँ कानून का गलत इस्तेमाल किया, इसके लिए सुप्रीम कोर्ट ने उनको गुजरात से तर्जीहात किया था। जो आदमी जिसे सुप्रीम कोर्ट ने तर्जीहात किया था वो आज देश की रक्षा करने की या देश के होम मिनिस्ट्री की जिम्मेदारी लेकर आज दे रहे। और इसलिए हम कहाँ जा रहे ये सोचने का ये समय। पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीसह राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता। भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर ते शरद पवार आहेत। भ्रष्टाचाराला संतात्मक रूप देण्याचं काम हे शरद पवार यांनी केलंय, अशी घणाघाती टीका अमित शहा यांनी केली होती। अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अमित शहा यांना जोरदार प्रत्युत्तर देखील दिलं होतं। पण आता प्रत्यक्ष शरद पवार यांनीही अमित शहा यांच्या वक्तव्याबाबत भाष्य केलं आहे। अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत। ते मागे एका भाषणात म्हणाले होते की शरद पवार हे भ्रष्टाचारी लोकांचे सुभेदार आहेत। पण देशाच्या गृहमंत्री पदावर बसलेल्या या माणसाला सुप्रीम कोर्टानं तडीपार केलं होतं। अमित शहा हे जेव्हा गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी कायद्याच्या चुकीच्या पद्धतीने वापर केला होता। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखली जावी म्हणून त्यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं। तो माणूस आता देशाचा गृहमंत्री झाला आणि देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेऊन अशी वक्तव्य करत आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय। खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अमित शहा यांना प्रत्युत्तर दिलं होतं। आज भाजपचे लोक ज्याला एनडीए सरकार म्हणतात ते काही महिन्यांपूर्वी मोदी सरकार होतं। याच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचाच गौरव केला होता, त्यांचा सत्कार केला होता। त्यामुळे शरद पवार नक्की काय आहेत हे भाजपनं ठरवावं। अमित शहा हे त्या सरकारमध्ये मंत्री होते, मात्र हे सर्व मंत्री ते विसरलेले आहेत। त्यामुळे त्यांनी टीका केली असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या। दरम्यान 2010 मध्ये सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी अमित शहा यांच्यावर 2 वर्षाची बंदी घालण्यात आली होती। त्यानंतर 2014 मध्ये त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती। आता अमित शहांच्या या आरोपावर शरद पवारांनी जे उत्तर दिलं त्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।